पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 24 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली गेली तर 24 धावा. 24 धावा 2 षटक किती संपले जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीत संघाचा धावसंख्याचा आपण अभ्यास केला गेला तर 24 धावा या फलकावरती लगावल्या जातात. खूपच चांगले आपण पाहिले गेलं तर अगदी 12च्या सरासरीने हा स्कोर मात्र पाहायला मिळतोय. आत्माराम 11 संघाचा कोणी असेल कर्णधार तर कृपया आपण कॉम्पिटेटर बॉक्स आपण संपर्क साधायचा आहे. मिस्टर जयेश आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 मार्गस्थ. खूपच चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना वैभव याने गोलंदाजी हाताळली गेली. वैभव नंतर पुनश्च मैदानाच्या आतमध्ये दाखल होते तो मिस्टर जयेश नावाचा एक गोलंदाज यावेळी पूर्ण मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय. तितक्याच ताकदीचा चेंडू मात्र म्हणावा लागेल तो नक्कीच गोलंदाज मार्क वरून आणि खऱ्या अर्थाने जर एकंदरीत विचार केला गेला तर मिस्टर प्रणिकेत थोडस चेंडू मात्र बीट करतोय. चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय. थोडस आपण पाहिलं गेलं तर प्रणिकेत थोडस एक भेदक मारा करावा लागेल. षटकारांचा वर्षाव करावा लागेल तर आपल्या संघामध्ये एक सुगंधाचा एक आनंद मात्र दरवळेल. यावेळेस सुरेख आपण पाहतोय easily done. Look at the distance into the parking zone. Super batting. धन्यवाद. अगदी प्रणिकेतने पाहिला गेला टायमिंगचा वापर केला. टेम्परामेंट बनवला गेला आणि चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलं. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या डीप फॉरवर्ड मध्ये सुपर बॅटिंग मात्र आपण पाहायला मिळते येते नक्कीच प्रणिकेतच्या माध्यमातून. यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न जरूर बॅकफुटला घेऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जातोय. अगदी स्क्वेअर मिडविकेटच्या विजर मध्ये फेकी करेपर्यंत तब्बल 2 धावेचा मनसुबा एका मनामध्ये घुंगावत असताना 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 32 धावा. चला विनंती असेल वेळ आपण दडवायचा नाहीये. खूपच सुंदर अशी बॅटिंग प्रणिकेत मात्र हाताळताना पाहायला मिळतोय. तितक्या ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळेल का. अगदी चेंडूला नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस्टर शुभम चेंडूपर्यंत पोहोचेल आणि फेकी करेपर्यंत 2 धावा परिपूर्ण आणि 3ऱ्या धावेला हाक मात्र दिली गेली. पुनश्च मात्र नक्कीच जीवदान मात्र दिलं जाईल अगदी रनआउटच्या साहाय्याने. परंतु 4 धावा संपन्न केल्या गेल्या. चुकीला मात्र माफी नाही. अगदी 2च धावा होत्या परंतु 2 धावेवर 3री धावा आणि पुन्हा 3 धावे पुन्हा 4थी धावा सुद्धा दिली गेली. आता क्रिकेट म्हणतात ना की क्रिकेटमध्ये धावा मात्र जरी जास्त दिल्या गेल्या त्यावेळेस आपला संघ ज्यावेळी पराभूत होतो पोहोचते ती तब्बल 37 धावा. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड.
चला आत्माराम 11 संघ नाणेफेकीचं कौल ते जिंकतोय. चला घाई करायचे, जास्त वेळ दडवायचं. आपण पाहिलं गेलं तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा, 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. राहुल यांनी 13 धावा दिल्या गेल्या, पुनश्च आपण 11 आणि पुन्हा 13 धावा जयेश यांनी खर्च केला गेला. शेवटचं षटक पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. मिस्टर शुभम गोलंदाज यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय फायनलच्या विजन मध्ये. यावेळी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र वन बाउंडच्या स्वरूपात गदगदून मात्र निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. 4 धावांसाठी हा एक चौकार. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आणि एकंदरीत पहिला चेंडू मात्र फेकून दिला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय तो नक्कीच आविष्कार क्षमस्व प्रणिकेतांच्या माध्यमातून. फायर अँड क्यूजी 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. सुपर बॅटिंग पाहायला मिळते तर नक्कीच प्रणिकेतांच्या माध्यमातून. फक्त आपण पाहतोय की आतापर्यंत तर नक्कीच चांगला चौकारांचा वर्षाव त्याच्या फळीतून मात्र पाहायला मिळते. कारण फळी आणि चेंडू यांचं द्वंद्वचं युद्ध आपण पाहतोय. याच सतपाळच्या ऐतिहासिक मैदानामध्ये 2 धावेची हाक मात्र दिली गेली. 2 धावेच्या हाकेला पुनश्च अपयशस्वी मात्र मानावं लागेल. एकच धाव इथे घेतली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुनश्च सरसावेल आणि संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 46 धावा, 46 रन्स ऑन स्कोर कार्ड. पन्नास धावा बॅटर पॅडच्या साह्याने आणि 51 धावांचं मात्र लक्ष मात्र दिलं गेलंय. 51 रन्स टू विन. आपण पाहू शकाल क्षमस्व 51 धावा बॅटर पॅडच्या साह्याने आणि 52 धावांचं लक्ष मात्र दिलं गेले. खूपच चांगली बॅटिंग हाताळली गेली आणि याच्यानंतर आमचे कॉमेंटेटर आमच्याशी जुळले जातील. सर तुकाराम सर, आपणाचं निवेदन असेल, आपण पुढील समालोचन आपण आपल्या मधुर आवाजामध्ये आपण करायचं आहे. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतात ब्रिमनगर विकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धाचा पहिला दिवस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा.
गडाला वंदन इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या पहिल्या सामन्याला जिथे नाळा आणि दुसऱ्या बाजूला रॉयल फायटर्स या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना. प्रथम बॅटिंग करताना रॉयल फायटर्सनेच केल्यात 51 धावा आणि 52 धावांचा पाठलाग करायचा आहे तो नाळे या संघाला. सम्राट 11 नाला या संघाला 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. खास करून इनिंग पाहिली आपण 23 धावांची इनिंग अप्रतिम खेळली गेली होती सुरुवातीला. निकेतनं 11 धावांची केली. आज सलामीवीर रोंकरची पाहिली होती. आणि बघूया आता पाठलाग करताना कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आणि डावपेच या सामन्याचे असणार आहे. इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला सामना आहे त्याच्यामुळे पहिला सामना इतर संघांसाठी एक दिशादर्शक असणार आहे. सुरुवात स्टार्ट कसा होतो या गोष्टीवरती बरंचसं डिपेंड असणार आहे या सामन्याचं भवितव्य. पुढचा सामना दोन्ही संघ आपण रेडी राहा. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. सम्राट 11 नाळा संघ. बघा अगोदरच उशीर झालेला आहे स्पर्धेला. आपण बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशिरानं या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ते पाहता अजून जास्त वेळ जर वाया गेला तर षटकांची संख्या नाईलाजतव कमी करावी लागेल आणि ते होऊ नये याची काळजी आपण घ्यायची. यानंतरचा होणारा मॅच बोलिंज आणि भीमनगर. चला ओपनिंग पेअर्स सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. चला स्कोरबोर्ड पुन्हा एकदा करेक्शन होईल. एक्झॅक्ट टार्गेट काय थोडस आपण करेक्शन करतोय. जे स्कोरबोर्ड एक्झॅक्ट टार्गेट काय ते आपल्यापर्यंत सांगितलं जाणार आहे. यानंतरचा होणारा सामना बोलिंज आणि भीमनगर. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. चला दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी या जेणेकरून आपल्याला खेळाडूंची नावं कळू शकतील. विशाल गोलंदाजी मार्कवरती. कोलटप्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. चेंडू साला जोपर्यंत फिल्डर राहतील लॉंगॉचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाईल. फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. सलामीची जोडी मैदानावरती शुभम आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत. टार्गेट एक्झॅक्ट किती आहे ते आपल्याला नक्कीच सांगितलं जाणार आहे कारण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अकुटप्याचा चेंडू शॉर्ट पूल मिड विकेटला जाईल. पहिला विकेट पहिला गडी आणि पहिला गॉन. पहिला विकेट बाद झालाय. यानंतरचा होणारा सामना बोलिंज आणि आत्मार 11 या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकला आत्मार 11 संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण चूज टू बॉल फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. एक्स्ट्रा खेळाडू होऊ द्या. फिल्डिंग करणारी टीम रॉयल फायटर्स आणि एक्स्ट्रा खेळाडू क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी जयेश. ही स्पर्धा म्हटली तर प्रत्येक जण आतुरतेने या स्पर्धेची वाट बघत असतो आणि आज सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता आणि त्यानंतर झालेली ही सुरुवात आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं बराच महिला वर्ग देखील इथे
दाखल झालाय, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. चालू असलेल्या मॅच पंचाकडे इशारा झाला, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. सम्राट 11 नाळा आणि दुसऱ्या बाजूला रॉयल फायटर्स या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहेत फलकावरती 3. आकोटाप्याचा चेंडू कट करायचा होता, तितकी जागा नव्हती. चेंडू डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी हातात असताना विशाल. पहिले षटक महत्वाचं होतं आणि पहिलं वय षटक हाताळताना विशाल यांना आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलला आहेत. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, थोडा मिड ऑफला क्षेत्ररक्षक वाईड आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अर्थात स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आला आहे. क्रॉस बॅटर फटका चेंडू अभेद क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा थोडासा दूरवरती आहे. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, त्यापैकी दुसरा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. ज्यावेळेला 50च्या वरचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे, एक्झॅक्ट टार्गेट आपल्यापर्यंत येणार आहे. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 4 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 फलंदाज मैदानावरती आहे. पहिला विकेट गमावल्यानंतर आता शुभम आणि जयेश, प्रशांत आणि जयेश. एक धाव या चेंडूवरती पुन्हा डावकर आहे. त्याचा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. आणि जो आपण मैदानाची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर ॲडव्हान्टेज आहे. एक ॲडव्हान्टेज आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न समोर केला. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. मच निडेड चौकार. थँक्यू. पाहिजे होता चौकार करण्या. ज्यावेळेला तुम्ही 50च्या वरच्या धावांचा पाठलाग करता त्यावेळेला जो प्रति षटकामागे 12च्या वरची सरासरी 13च्या जवळची सरासरी जी राखायची होती, त्या स्कोरबोर्डला चालवण्यासाठी ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार 4 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 8. गोलंदाजीमध्ये बदल होईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहिलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी विवेक सज्ज होत असताना उजव्या त्याचे फलंदाज जयेश. एक चौकार आपण प्रशांत यांच्या बॅटमॅननं पाहिलाय. आता क्षेत्राची रचना थोडीशी विखुरली जात असताना बॉन्ड लाईन जवळ जास्त क्षेत्ररक्षक आहेत. बरोबर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, 5 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईनला, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक. फुल टॉस बॉल ताकदवान फटका चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. एक्सक्यूज षटकार. थँक्यू. फुल टॉस बॉल एक निमंत्रण होतं, आमंत्रण होतं, षटकार खेचण्यासाठी इन्व्हिटेशन होतं आणि त्या इन्व्हिटेशनचा स्वीकार केलाय. चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना धावा झाल्या धावफलकावरती 15. 15 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार आला तर येणारा दबाव
एक मोठ्या फटक्याचा चाललेला परिणाम इम्पॅक्ट मैदानावरती जाणवतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होईल. हा कोटापात्या चेंडू शॉट ऑफ बॉल मिस टाइम स्ट्रोक झाला. यश यक्षकाने चेंडूच्या गाडी झेल सुटलाय. झेल 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 सुटलाय. एक धाव देखील आले. टाळ्यांचा गजर सम्राट 11 नाळाच्या डकआउट मधनं आला होता. झेल सुटलाय. जीवनदान लाभले अशा वेळेला ज्यावेळेला ज्या फलंदाच्या बॅटमधनं आपण सिक्सर पाहिला होता, षटकार जो आला होता आणि तो षटकार पाहत असताना एक जीवनदान. आता हे जीवनदान किती महागात पडेल किंवा कसा परिणाम या पूर्ण मॅच वरती इम्पॅक्ट सोडून जाणार आहे ते मला इंटरेस्टिंग आहे. एक चौकार आपण बॅटमधनं पाहिला प्रशांत, तर स्ट्रायकर एंडला आहेत. थोडे से रुके वहां से आवाज आई है आणि आवाज योग्य वेळेला आलेला होता. कारण पाहिलं होतं ऑफसाईडच्या दिशेने 2 शतरक्षक बरोबर सर्कलमध्ये होते. तिसरा शतरक्षक आता पॉईंट रिझर्व्हमध्ये आलाय. बिहाइंड द विकेट 2 शतरक्षक आहेत. एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आहे. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक बीट झाला आगे वाली को पीछे केले. पुढच्या चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा फ्रंट फूट वरती आले होते आणि फ्रंट फूट वरती बॅकफूट वरती जात असताना हा चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाजाचा विचार केला. रॉयल फायटरसाठी डॉट बॉल महत्वाचे आहे, निर्धाव चेंडू महत्वाचे आहेत. तर एक मोठा फटका पाहिजे. एक षटकार आला या षटकामध्ये. पायावरती चेंडूवरती रेषेमध्ये येत नाही. थोडासा ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती थांबल्या 16 धावा धावफलकावरती थांबल्या. सम्राट 11 नाळा आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम रॉयल फायटर्स फायटिंग देत आहेत. ते झुंज देण्याचा प्रयत्न रॉयल फायटर्सचा मैदानावरती चाललाय. हा कोटापात्या चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाला पाठीमागे लॉंग चेस फॉर द फील्ड पाठलाग केला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. मला सांगितलंय अजून एक व्हाईट बॉल. 1+1 गेट 1 म्हणजे बाय 1 गेट 1 असं आहे. एक घ्या एक मिळवा. इथे एकही नाही घेतली. $1+1 थैंक यू डीजे थांबा. मग आपको भी मिले 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना डगआउट मध्ये टाळ्यांचा आवाज झाला. सम्राट 11 नाळा बिग हिट बिग चेंडू साला बॉल लाईन जवळ. हो बघूया डिसिजन येणार आहे. ज्यावेळेला जेल टिपला गेला तेव्हा पोझिशन काय होती. पंच इशारा करतीलच. पंचाकडे इशाराला 8-6 षटकार. यानंतरचा होणारा मॅच जयेश या सिक्सर साठी षटकार साठी आकाश जाधव यांच्याकडनं ₹100 कॅश प्राइज आले. ₹100 कॅश प्राइज. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 24. एक चेंडू आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वन बॉल. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा आहेत धावफलकावरती 24. यानंतर होणारा मॅच 11 टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू. चूज टू बॉल फर्स्ट चा निर्णय असताना शेवटचा चेंडू आला निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 24. रही मुझको सजा दी प्यार की. छत्रपती महाराजांचा
थँक्यू. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. आता तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी बॉलर मयूर. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. प्रशांत आणि जयेश. खास करून जयेशच्या बॅटमॅन आपण पाहिलं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती. पुढे सेन्सेबल क्रिकेट. प्रशांतला माहिती आहे की जयेश ऑन फॉर्म आहे. त्याच्या बॅटमधनं 2 सिक्सर आतापर्यंत आपण पाहिले आहेत. मग त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. त्याला जास्त बॅटिंग देणं गरजेचं आहे. एक सेन्सेबल सूझबूझ बरेवाली पारी खेळते हुए हा प्रशांत खेळत असताना ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक बरोबर 3 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप स्क्वेअर लेगला डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ आणि एक डीप पॉइंट. हा कोटापायदे चेंडू आहे. पसंतीदा क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. आपण हा बॅट्समनचं फुटवर्क पाहिले पण जरा फिल्डरचं फुटवर्क पण पहा. बिलकुल बरोबर येन वक्फे बरोबर वेळेवरती तुम्ही पायांचा वापर केलाय. चेंडूला रोखलाय. फक्त चेंडू नाही थांबवलाय. हा चौकार थांबवलाय. हा बाउंड्री थांबवलाय. आपल्या गोलंदाजाचा खाली जाणारा मोराल त्याचा डगमगणारा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी तुम्ही थांबवलेल्या आहेत. हे स्पेशालिटी आहे त्या क्षेत्ररक्षकाची. जे फिल्डिंग झालंय एक धाव. जिथे चौकार होऊ शकले असता तिथे सिंगल रन. धावा झाल्या धावफलकावरती 26. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंच वरतात इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 27 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना स्विंग अँड मिस क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं अक्रॉस गेले होते. बॅट लवकर फिरली गेली होती. चेंडू उशिरानं आलाय. डॉट बॉल. सांगता एक निर्धाव चेंडू प्रेशर वाढेल. एक डॉट बॉल तुमच्यावरचा दबाव वाढवणार आहे. इथून पण डगआउट मधून भरपूर काही आवाज चालले. तिथूनही आवाज येतात. भाई ऐसा खेळलाय. गोलंदाजाला काही इन्स्ट्रक्शन त्यांनाही दिल्या गेल्यात. मिस टाइम स्ट्रोक. यष्टिक्षक थोडेसे पडले. थोडेसे लवकर एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धावफलकावरती नजर टाकूया. धाव पोचली ती 28. थँक्यू. भीमनगर विकास मंडळ आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सुरू असलेला हा पहिला सामना जो आपण अनुभवतोय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 52 टू विन. 52चा पाठलाग करायचा आहे. हा कुठं चेंडू आहे. चेंडूला पूल केलाय. चेंडू चाललाय. फाय लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. नाही पोहोचणार. चेंडू गेला सरस सीमारेषा पार. पंचाचा इशारा आलाय. थँक्यू. डीजे थांबा. चौकार आणि नो बॉलचा इशारा करणं. गोलंदाजी शैली थोडीशी संशयास्पद आहेत. चक्क करता 2 इशारा झाले आहेत. एक नो आणि त्यानंतर हा 4 चौकार. थँक्यू. या 5 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले. 33 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. या षटकामध्ये
धावा आहेत धावफलकावरती 33. 33 अजून 19 धावा करायच्या आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन सिंगल आले, एक डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर एक सिंगल. 4-4. चला थोडस तर बदल रिदमला थोडस ब्रेक झालाय. आता ब्रेक थ्रू नाही आलाय पण ब्रेक झालाय थोडासा आणि त्याचा फायदा बघूया. रॉयल फायटरला होतोय की सम्राट 11 नाळाला संघाला 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती यश. यशचा चेंडू आहे, बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली 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 टिपला नाही. झेल झेल सुटलाय. हात तो आहे मुना लगा, हातामध्ये आला, झेल सुटलाय. हे सगळं घडणार, हे सगळं घडणार. हवेच्या विरुद्ध अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न केला. वन शॉट. याचा अर्थ धावले तुम्ही 2, मिळाल्या तुम्हाला 1. बरेच वेळा असं करतं एटीएम मध्ये डेबिट केलं जातं 5,000 हातात येतात 4,000 असं होते. तसं काही तर झाले. 1 धावेवरती पूर्ण 34. 34 धावा धावफलकावरती आहे. सर्व काही घडतं या मॅच मध्ये. विकेट आहे, चौकार आहे, षटकार आहे, शॉर्ट रन आहे, भरपूर काही या मॅच मध्ये घडलंय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये करायच्या त्या 18. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू आहे, महत्वाचा चेंडू. दुसऱ्या बाजूला जयशी ऑन फॉर्म आहे. स्विच केलाय, नीट केलाय. चेंडू थोडासा थांबला. जसा चेंडू थांबलाय ना तसा मॅच पण थांबलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. बघूया तो थांबलाय का. आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायचे आहेत 16. भीमनगर विकास मंडळ क्रिकेटचा रंगलाय 16. 6 मध्ये करायचे आहेत बरोबर 16 धावा करायचे आहेत. 6 चेंडू 16 धावा. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. यानंतर होणारा सामना. थँक्यू आत्मानगर टीम ज्यानं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आत्मानगर आणि भीमनगर या 2 संघादरम्यान सुरू असलेला सामना. चला जसं आपण चर्चा करतोय हा सामना 4 षटकांचा आहे. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी कोण येणार यावरती चर्चा. फायटर रॉयल फायटर टीम मध्ये चालले चर्चा. लेकिन चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. चर्चा जास्त करू नका. चर्चेमध्ये योग्य तो पर्याय निवडायचा आहे, योग्य तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडताना, पर्याय निवडताना बऱ्याच गोष्टीचा विचार करायचा आहे. हवेची लाभणारी साथ, हवा असणारी कोणत्या दिशेला वाहते, हे फलंदाज कोण आहेत, या सर्वांवरती विचार करून शेवटचे षटक कोण हाताळणार त्यावरती चर्चा झाले. मैदानावरती पाणी गेलं होतं बघूया. आमचा छोटा एक बॉलबाय त्याचा तो इंटरेस्ट आहे बघा. हे पाहिजे म्हणजे छोट्या मुलांना मोबाईल पासून बाहेर यायचं तर अशा मॅचेस पाहिजे, नाही तर दिवसभर मोबाईल घेऊन बसत असतात. आता बघा या स्पर्धेच्या निमित्तानं का होईना हे नन्हे मुन्ने राही या मैदानावरती आल्यात. शेवटची ओव्हर. बॉलर शेवटचं षटक हाताळण्यासाठी मुन्ना. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगलाय, पहिला सामना रंगलाय आणि रंगलेल्या मॅच मध्ये मैदानावरती थोडंसं पाणी गेला होता. डीजे वरची गाडी वाजल्यात. मैदानावरचं पाणी, डीजे वरची गाडी. बघूया मॅचची काय बदलणार कहाणी इंटरेस्टिंग आहे. पहिला सामना आहे भीमनगर विकास मंडळाची स्पर्धा आणि पहिल्याच
या मॅचनं दाखवून दिलंय की पुढे येणाऱ्या मॅच काय होणार आहे, पुढे येणाऱ्या मॅचेस काय होणार आहे हे पहिल्याच सामन्यानं दाखवून दिलंय. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रशांत. नॉन स्ट्रायकरला जयेश. जयेश 2 षटकारांची खेळताच बॅटिंग करताय. दुसऱ्या बाजूला जयेश प्रशांत कूल अँड काम. 6-16 6-16 वरती प्रशांत शांत होते, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. हा डिस्ट्रॉय झालाय षटकार. थँक्यू. पुढ्यातला चेंडू याच करता म्हटलं होतं ना, प्रशांत शांत होते, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. एक वादळ येणार होतं, स्टॉर्म येणार होता, आणि तो स्टॉर्म येत असताना स्ट्रॉंग फटका बॅटमधनं आलाय तो प्रशांतच्या. पहिल्या चेंडूवरती षटकार, पण मॅच संपला नाहीये. 5-10 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दबाव मुन्नावरती देखील आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती सिक्सर. षटकार आलाय. सर्व बाजूने मॅच पाहता, प्रत्येक जण मॅच पाहतो, पण अजून ह्याचं प्रेडिक्ट करणं कठीण आहे. मॅच कोण जिंकणार, रॉयल फायटर्स की सम्राट 11? चर्चा 30 रंगले. बाजूला बरेचसे मान्यवर देखील आले आहेत, बरेचसे महिला वर्ग देखील या मैदानावरती दाखल आहे. पहिला सामना जसा रंगतोय, जी मेहनत खास करून या स्पर्धेचे आयोजन नियोजनामध्ये केली आहे ती सफल होते. 5-10 5 चेंडू 10 धावा. पुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीपवर आलाय. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडा उशीर केला. इतका उशीर तुम्ही घेतलाय, इतका उशीर केला तर तिथे पाठीमागेच्या स्टॉपवरती बस पण थांबत नाही. तर 2 फलंदाज नाही थांबणार. 4-8 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. काही छोटे प्रेक्षक वर्ग आहेत ते तर 4चा पाडा बोलतात की 4 दुने 8. याच करता म्हटलं होतं ना की शेवटच्या षटकात जास्त विचार करू नका. 4-8 खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटच्या कडे लागला. त्या क्षेत्राच्या दिशेत आला, वेगाने क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती ज्यावेळेला चूक होणार नाही याची काळजी घेतली. एकदा पुढे दुसऱ्या धावेचा, हो गलती से मिस्टेक भाई, गलती हुई है, चूक झाले रॉंग. परत एकदा काय नाही ट्विस्ट. 1 शॉट एकच धाव. पहिल्या चेंडूवरती चांगला शॉट, आता या चेंडूवरती 1 शॉट. 3-7 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. एक धावेचं मोल नंतर लक्षात येईल. एक धावेचा रन जो आहे ना, तो एक धावेचं मोल तुम्हाला लक्षात येणार आहे. 1 धाव विजय आणि पराभवाचं अंतर स्पष्ट करेल. 1 धाव हे विन आणि लूज मध्ये बरंच काय तुम्हाला दाखवून जाईल. सर वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. पंच आहेत आणि त्यामुळे तुम्हाला विनंती आहे आयोजकाकडनं की पंच आहेत तिथे सक्षम आणि त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाचा तुम्ही आदर करा, सन्मान करा. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. आता थोडीशी उसंत, थोडीशी रिलीफ आहे ना, रिलीफ मिळाले की नाही मिळाले सर्व गोष्टी पाहणार आहोत. स्ट्रायकरला लेफ्टीज राहणारा जरी 1 शॉट असला तरी सुद्धा लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला स्ट्रायकरला राहायचं. बघा त्याच्या टी शर्टचा नंबर 7 आहे. लेफ्ट हँडेड जर पाहिलं तर प्रशांत 1 षटकार 2 षटकार जेच्या बॅटमधनं फक्त जास्त वेळ जातोय. फिल्डिंग करणारी टीम आता मागच्या 2 चेंडूवरती काहीतरी घडलं होतं जे तुमच्या बाजूने कदाचित येणार होतं. वेळ जी तुमच्या बाजूला चालली होती ती वेळ चालले. हवा जशी वाहते ना तर हवेच्या जोडल्या ती वेळ चालले. आता गेलेली वेळ आलेली वेळ कोणासाठी काय घेऊन येते हे महत्वाचं आहे. 3-7 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मुन्ना. स्ट्रायकरला प्रशांत. 1 फटका पाहिजे, 1 स्ट्रोक पाहिजे, तर 2 चांगले चेंडू पाहिजे. मुन्ना
खेळण्याचा प्रयत्न होता, टाइम झालं होतं, पण कहाणी अजून बाकी आहे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, थोड़ा बाकी है पिक्चर, क्लियर नाही आहे, थोडंसं धुंदला आहे. 2-6 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं धुंदला आहे. सकाळच्या वेळेला आता जरी उन्हाळा असला ना तर काही ठिकाणी थोडं धुकं पडतं, त्यावेळेला दिसत नाही समोरचं. थोडं ऊन जसं येते डोक्यावरती चढतं तसं समोरचं चित्र स्पष्ट होत जातं, तसा मॅच आहे. थोडंसं धुकं आहे. कंपल्सरी चेस आहे, याचा अर्थ मॅन्डेटरी वाला खेळ आहे. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा, 6 धावा करायच्या आहेत, या मॅन्डेटरी आहे, तिथे ऑप्शन नाहीये, तुम्हाला धावा करायची आहेत. 2-6 टाळ्यांचा आवाज आला नाळ्याच्या डगाऊट मधनं, टाळ्यांचा गजर सम्राटच्या रॉयल फायटरच्या डगाऊट मधनं टाळ्यांचा आवाज आलाय. वाजतील टाळ्या, वाजतील शिट्या. 2-6 वाजतील शिट्या, वाजतील, पण हो कॅच सुटलाय. अगेन्स्ट द विंड होता. एका क्षणा मला हसू होतं, दुसऱ्या क्षणाला डोळ्यामध्ये हसू आणि हसू दोन्ही पाहिलंय. 1-4 पहिला सामना काय रंगलाय, आणि हाच प्रयत्न केला होता ना, म्हणजे या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना अशा मॅचेस पाहिजे म्हणून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. भीमनगर विकास मंडळाची स्पर्धा आणि पहिलाच मॅच, रफ अँड टफचा मॅच, पहिला सामना रंगलाय. इथून आवाज आलाय, भाई एक स्ट्रोक खेळलाय, फील्डिंग करणाऱ्या टीम कडनं आलाय. मुन्नासाठी मेसेज आलाय, मुन्ना एक बार आपको सही होना है. एक वेळा तुम्हाला चांगला चेंडू हाताळायचा आहे, तर एक वेळा जय तुमच्या नावामध्ये आहे, यश तुम्हाला मिळवायचं आहे तर ते जयेश होणार. जय तुमच्या नावामध्ये यश तुम्हाला मिळवायचं आहे तर ते जयेश होऊ शकेल. एकदा टाळ्यांचा गजर येईल. रॉयल फायटर्स आणि सम्राट 11च्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर येईल. चारों तरफ थोड़ा सा शोर है. अब देखिए खेलते हैं, आखिरी गेंद पे चाहिए 4 है, 4 पाहिजे, चौकार पाहिजे. शेवटचा बॉल, शेवटचा रन, बघूया पूर्ण होतोय का. वेळ चाललाय, वेळ बिलकुल नक्कीच चाललंय तरी काय. एक चेंडू 4 धावा. इतकं विचार करू नका, जास्त विचार केला तर काय माहिती का, बऱ्याच वेळेला अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कुणाचं नाही ऐकल्यानं, आणि एक किंवा सर्वांचं ऐकल्यानं. कुणाचं नाही ऐकलं तर कळणार नाही काय करायचं, आणि सर्वांचं ऐकलं तर ठरवता येणार नाहीये नक्की काय करायचंय. 1-4 एक चेंडू 4. शेवटचा बॉल चेंडू पाठोमागे निघून चला, वाईट बॉल. आपको दौड़ना था, शायद दौड़ना भी था. ये सब चीजें होती रहती है, या सर्व गोष्टी होतात. वाटतं की पाठीमागे चेंडू निघाय, मॅच संपलाय की काय झालाय. आता कहाणी आले 1 चेंडू 3. 1-3 म्हणजे तो ट्रिपल राईस वाला खेळ आहे. 1-3चा मॅच. 1 चेंडू 3 मिस केला. तिची धाव घेतली नाहीये, ती धाव कुठेतरी थोडीशी कमी पडले. टीम सम्राट 11 नाळासाठी ती 1 धाव लाख मोलाची ठरले. ती रन यायला होती, पण मुन्नानं त्याकरता सांगितलं, मुन्नानं शेवटचं षटक, पहिल्या चेंडूवरती 6 त्यानंतर केलेला कमबॅक, आणि तिथून गेलेला मॅच मध्ये फाईट बॅक रॉयल फायटर्स न केलाय, आणि सामना जिंकलाय टीम रॉयल फायटर्स न. नाही आम्ही आता कुणाच्या बाला, रोखून दाबा तुम्ही आता आम्हाला. थँक्यू. आताचा होणारा सामना आत्माराम 11 आणि भीमनगर ए. टॉस जिंकलाय आत्माराम 11 आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे, आणि त्यानंतरचा होणारा सामना बोलिंज आणि बिरवाडी. आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमनं इथे दाखल झाल्याची नोंद करा. रानगाव आणि दापोली, भीमनगर, विरातन आणि पंचाळी, वेडी, गुंदवली आणि डमीस संघ याच्यामध्ये जाऊया.